मी आलो आहे मुरगुडमध्ये चाय पे चर्चा. आज आपल्या सोबत आहेत कॉम्रेड बबन बारदेसकर, की ज्यांच्या गेली तासभर मी त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्या चर्चेमध्ये त्यांच्या प्रत्येक 5-10 मिनटाला स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांचं नाव येते. नेमकं सदाशिवराव मंडलिक साहेब आणि कॉम्रेड बबन बारदेसकर यांचं नातं काय आहे जाणून घेऊया आपण स्पीड न्यूजच्या माध्यमातून. नमस्कार, मी कॉम्रेड बबन बारदेसकर. मंडलिक साहेबांचे आमचे वडील कॉम्रेड अनंतराव बारदेसकर आणि सदाशिव मंडलिक साहेब हे खास मित्रपट्टीचे. मी जेव्हा मंडलिक साहेब आमच्या घरी आले की मंडलिक साहेब आमचा गोलमा मागणं धंदा होता. मग साहेब, अरे अनंतराव मला बांगला बांधून पाहिजे, मी मुंबईला चाललो आहे, मीटिंग आहे, आमदार असताना ते यायचे. मग ते आमचे वडील काय करायचे, बांगला जे होतं खरा बांगला असतो तो आपलं जे पिंजर असते ना भाताचं, त्यात ते भाजून द्यायचे. हे ते खाऊन तुम्ही बघायचं. तो बांगला पिंजरामध्ये भाजल्यानंतर कसा लागतोय तो, आणि तुम्हाला त्या बांगल्यात काहीच होणार नाही असा बांगला. तर त्या बांगल्यात ते साहेबांच्यावर माझं काय नातं, साहेब आले, साहेबांनी मी मांडी बसा, मी लहान हो, मला म्हणजे मला काय माहित नव्हतं. म्हणजे मांडीवर खेळायचं. होय, घरात आता बाहेर सोबत तुम्ही आता आलाय पहिल्यांदा त्या घरात. मग ते बसायचं आणि आमचे मंडलिक साहेब घोंगड्या बसायचे, आमचे वडील घोंगड्या बसायचे आणि गप्पा मारे आणतास कसं काय चाललंय, नोकरी कशी आहे, ही सगळी इच्छा आहे. म्हणजे चांगलं कळायचं आम्हाला. पण अशा पद्धतीने मंडलिक साहेबांनी आमच्यावर मंडलिक साहेबांनी नेमकं उभारले की आम्ही प्रचारला मंडलिक साहेबांच्या कायम सायकली घेऊन प्रचार करायचे. सायकली म्हणजे तालुका आम्ही पलटा घातल्या सायकलीने. जेव्हा लोकल आल्यानंतर बाकी मग साहेबांचं कधी आम्ही त्यांच्याकडे पैसे मागणी काय केलं नाही. आम्ही स्वतः जीप गाडी काढून किंवा वाहन काढून आम्ही पद्धत पैसे काढून त्याच्यासाठी आम्ही हे करून. का तर मंडलिक साहेबांनी आम्हाला म्हणजे वडिलांचं आमच्यावर जास्त त्यांचं हे मित्र असल्यामुळं आणि मंडलिक साहेबांच्या दृष्टीने आम्हाला कसं नोकरी लावली ही माझ्या डोक्यामध्ये जास्त. आणि कुठं काय असलं, आम्ही आता गलगल मेतक्यामध्ये गेलो साहेबांच्या पटचाल सगळे काम आम्ही सगळं भुक्या लोकांनी आम्ही भाकऱ्या घेतल्या, त्या भाकऱ्या आमच्या वाढल्या त्या उन्हामध्ये सगळ्या असं कडक झाल्या. मग साहेबांच्या खिशात 100 रुपये होते. अरे मला तुम्ही सायकल कशाला झाले बबन केलं, मला नाही साहेब आला म्हणायचं. मग ते 100 रुपये साहेबांनी आम्हाला तेवढं उचलू काढून रे बबन घे आणि सगळ्यांनी चहा पाणी काय खावा जावं. तेव्हा स्वस्त आहे हो, स्वस्त आहे ते. म्हणजे तालुक्यात पण फिरतो आणि नंतर भागात जेव्हा मग खासदार जेव्हा साहेब उभारले, अपक्ष उभारले, त्या संपूर्ण जिल्ह्यात ज्या मदतीचे ज्या भागात खेड्यापाडी गेलो, बदल तालुका म्हणा तुमचा इकडे ह्या भागात म्हणजे मार्कळ म्हटलं आम्हाला ते बघून आम्हाला ते मला बा तुम्ही एवढं कसं आम्हाला सांगाले, एवढं साहेब तुमचं प्रेम काय, एवढं संबंध आहेत काय. तर नाही, म्हणजे काही मार्केटने आम्हाला जे विरोधक मतदान झालं आहे, काही मार्केट गोळा झाले आम्हाला माहिती नाही. मला ही जे तुळस असते ते दार होती मोठी, त्या तुळशी शपथ घेतली मंडलिक साहेब मतदान करून. अरे म्हणजे तुळशी शपथ कशी आहे घालण्यात, मी अंधश्रद्धेच्या विरोधातला माणूस हो, त्यामुळे मला काय सांग, मला ते मार्केट आमच्यावर नाही मला कॉम्प्लेट का सामान्य हे ती बरोबर आहे मालिक. मग त्यांनी तेव्हा म्हणजे काही मताधिकारी तेव्हा साहेब अपक्ष निवडून आले. म्हणजे ह्या सगळ्यांच्या ताकदीमुळे म्हणजे आमचे खरेच वाटा, आम्ही काय जास्त म्हणणार नाही. पण तेव्हा आम्हाला लोकांनीच मंडलिक साहेब म्हणजे आमच्या विचारानं ही पोरं फिराल्यात, त्या पोरांनी काहीतरी करावी. तेव्हा तिने आम्हाला म्हणजे मला साहेबांना मतदान करणार काय तुमचं निवडून येणारच म्हणाले. आणि खरंच साहेब आले. एकटा अपक्ष एवढी चेष्टा आहे काय, आपण इकडे एवढी सोपी गोष्ट नाही आहे. मग त्या कुठला फंड नाही काय नाही, आणि लोकांनी जनतेनं पैसा मिळाला आणि आम्ही राबलो. नोकरी बिकरी ही समोर नोकरी लावली. चला, आमची काही कामगार सफाई कामगार त्यांना आमच्यावर होते, त्यांनी साथ दिली भरपूर. म्हणजे मंडलिक साहेबांच्या विचारानं कायम प्रेस झालं म्हणून पुरोगामी विचार साहेब आहेत. साहेबांचा विचार मी पुढे ढकलले. साहेब मला म्हणायचे तू पुरोगामी विचाराचं काय माहिती घ्याय नाही मला साहेबांना सांगितलं. साहेबांना सांगितलं तेच त्यासाठी चालू. मंडलिक साहेब जरी आज हयात नसले तर मंडलिक साहेब नाव घेणार, विचारधारा हो मी मरत मंडलिक साहेबांना नाव घेणार आहे. पुरोगामी विचार हो हो 100%. आणि ते संजय मंडलिक माहीत आहे. तुमच्या जीवनामध्ये जे काय ऊर्जित अवस्था असेल किंवा जे तुमच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून जे काय आज यशस्वी जे काय तुमचा मार्ग असेल, आयुष्य असेल, या सगळ्या गोष्टीला कारणीभूत मंडलिक साहेबांची पुण्याई आहे. पुण्याई बरोबर आहे ना. हो, आमची बहीण पोलीस झाली आहे, मंडलिक साहेबांची ह्याच्यामुळेच झाली आहे. आता ती फौजदार आहे हेड ऑफिसर कोल्हापुरात. बेस्ट ओके. म्हणजे असं आहेत म्हणजे आमच्यावरती हे आहेत. बरोबर. जास्त. थँक्यू. ओके.